जे विद्यार्थी LLB 3 इयरसाठी ॲडमिशन घेणार आहे 2025-26ला, तर त्यांची मेरिट लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटची अल्फाबेटिकल लिस्ट इथे उपलब्ध करून दिलेली आहे। इथे क्लिक करा, एक PDF डाउनलोड होणार, त्या PDF मध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड आहे ते विद्यार्थी त्यांच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करून जेही तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे ती त्रुटी तुम्ही पूर्ण करू शकता। तर बघू शकता यामध्ये एक टाइम टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण विद्यार्थी त्या टाइम टेबलनुसारच आता समोरची जी प्रोसेस असणार आहे, तर यानंतर बघू शकता जोपर्यंत तुम्ही त्रुटी पूर्ण करणार नाही, त्रुटी पूर्ण झाल्यानंतर लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतरच आपण आपले कॅप राऊंड 1 चे फॉर्म फिलअप करू शकतो। तर बघू शकता एक टाइम टेबल देण्यात आलेला आहे। तर यामध्ये प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे ही बघू शकता 28/7/2025ला उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये जेही त्रुटी असेल तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करून त्यामध्ये जेही डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असेल ती त्रुटी तुम्ही पूर्ण करू शकता। यासाठी तुम्हाला 29/7/2025 ते 31/7/2025 एवढा टाइम देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तुमची लागणार फायनल मेरिट लिस्ट ते म्हणजे 2 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकत नाही। त्यामुळे ज्यांचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म एडिट करा, अनलॉक करा आणि अनलॉक केल्यानंतर तुम्ही फॉर्मला लॉक करणे सुद्धा विसरू नका, कारण तुमचा फॉर्म लॉक असेल तरच तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहात। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती। तर यानंतर तुमचे कॅप राऊंड 1 चे फॉर्म सुरू होणार आहे। कॅप राऊंड 1 चा टाइम टेबल 2 तारखेला साईटवर उपलब्ध होऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला जेही कॉलेजेस टाकायचे आहे पूर्ण महाराष्ट्रामधले तुम्ही ते कॉलेजेस टाकू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना LLB साठी ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मेरिट लिस्ट चेक करा, मेरिट लिस्टमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 31 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। 31 तारखेच्या त्रुटी पूर्ण करा आणि आपला फॉर्म लॉक करा। लॉक केलेले फॉर्म फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये काहीही त्रुटी नाही आहे त्यांचे फॉर्म मेरिट लिस्टमध्ये कन्फर्म सांगण्यात आलेले आहे। त्यांना काहीही करायची गरज नाही आहे, फक्त तुमचे मार्क्स, तुमचे इन्फॉर्मेशन, तुमचे नेम या प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा आणि त्यानंतर वेट करा, ते म्हणजे कॅप राऊंड 1 चा आणि फायनल मेरिट लिस्टचा। तर LLB 3 इयरची जेही पुढील अपडेट येईल, कॅप राऊंड फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।